एलकोड जय मल्हार हे एलकोड जय मल्हार एलकोड जय मल्हार एलकोड जय मल्हार देवा जुन्या गडावर आला तू जुन्या गडावर काय आहे तुझं देवा घोड्याच्या टापा देवा तू या गडावर पण गेला होता या गडावर काय आहे तुझं अडीच पाहिजे चांगली गोष्ट एक वेळा खंडोबाच्या नावाची गर्जना करा खंडोबाच्या नावाची गर्जना करा देवा
एवढा आनंदाने उड्या मार्ग मारत आला त्या कोणत्या घाटावर बसला आम्हाला जरा दाखवून दे कुठे येतो थांबा. कोंबडी दे जरा कोंबडी दे आनंद का त्यांना बोलायला काय त्यांच्याकडे दे सांभाळ दे सांभाळ. Hey!
तेव्हा या कुळाच्या पाठीशी राहायला लागेल ना तुम्हाला हो राहणार ना राहू जेव्हा जेव्हा तुम्हाला आमंत्रण करतील तेव्हा जेव्हा तुम्हाला यायला लागेल हो येणार ना येऊ पण कारण आहे काय त्या कुणामध्ये हा, ते करे चालले हा. तुम्ही सरळ करा द्या तुम्हाला सरकार दिलाय ना तर तुम्ही सरळ करायचा तुमच्याकडे शक्ती दिले ना त्या त्या जागेवर तुम्ही त्या शांतवा जागेवर आज आपण कोण आपल्या नावाची गर्जना द्या एअरपोर्ट एअरपोर्ट आपलाच कोण आपलाच तुम्ही बोलत आपलाच कोण अलग कर द्या जेव्हा आपण एकमेकाच्या दुकान दुकान जातो सोयर कसं पाळतो कोण आपला आपल्या इथे आपला आलं पण आपल्याच कोणाचं आहे आणि जुना वार आहे एवढ्या वयात पण माणूस खेळतो लक्षात ठेवा कारण सेवा आनंदाची आहे. तेव्हा हा केलेला कार्य तुमचा आनंदाचा आहे का आनंद आहे या जागेवर बघा एवढ्या वर्ष सेवा करतात अजूनपर्यंत वारा चालू आहे पुढच्या पिढीने याचा बोध घ्या लक्षात घ्या या जागेवर जरा सांभाळते जरा याचं काय मला बघू चला बँड पार्टी सांभाळते तेव्हा आपला खंडोबा आला खंडोबाचा महाराज बोला खंडोबा आला ना आपले खंडोबा आला आता काय त्यांचं बघू आपण चालेल लक्षात ठेवा खंडोबाच्या नंतर काय होतात भैरवनाथ ओके कांचीवरून आमंत्रण करू देवाला चालेल चालेल कांचीवरून इकडे बोलू आपण या पडवळ परिवारामध्ये कुठे बसले कांचीचे काल भैरवनाथ तेव्हा या आनंदाने हे मध्ये बस म्हणून ते भैरवनाथ महाराज येतात ते कसे म्हणले कोणी दादा सोनियाचा दिवस आज आला रविवार सोनियाचा दिवस आज हो आला रविवार काळ भैरवनाथा तुझा होतो जय जयकार हो देवाची जनाता तुझा होतो जय जयकार सोनियाचा दिवस झाला रविवार ये सोनियाचा दिवस झाला रविवार आणि काळ भैरवनाथा तुझा होतो जय जयकार देवाची जनाता तुझा होतो जय जयकार काळ भैरवनाथा तुझा होतो जय जयकार सोनियाचा दिवस झाला रविवार जरा जरा त्यांच्याकडनं आपण जरा करून घ्या खेळू तर जरा बाकीच्या निवासाला का देऊ 5 मिनिटं जरा तर म्हणतात त्यांच्या वाऱ्यात खेळू दे ते आपल्याला बोलले थांबा. तुम्ही बसा
नवीन वार आहे हो तुम्ही बघा तुम्ही बघा बघा हो, नवीन वार आहे थांबा मी सांगतो बघा सगळे बघा मी सांगतो काय बघा तुमच्या वाऱ्याचं ठरवतं ना तुमच्या वाऱ्या लाईन लाईन घ्यायला अरे खेळलो तू फक्त यांची 2 वार आले हे मला बंद कर 2 मिनिटं चल बाजूला चलो येऊ दे बाबा अरुणदादा शिर्के यांची फरमाईश काळ भैरवनाथ महाराज नक्कीच प्रसिद्ध गीत होत आहे हो भैरवनाथ आहे काशीचा भैरवनाथ आहे काशीचा डबर वाजावे भैरवनाथ आहे काशीचा डबर वाजावे हॅलो ओके हो चंद्रकांत महाराज घ्या माईक घ्या तुमच्याकडे हो एकेका वाऱ्याला मी विचारणार तरी विचार द्यावा मला परत तरी इथं उतरावा वारे घेणार नाही पहाटे वारेवाले मला इथं उत्तर द्यावा तर त्याला बोलून मी वारी केली तू पहिले तुम्ही खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा सर्वांनी खाली बसा खाली बसा खाली बसा काय करू आता व्हिडिओ बंद करू व्हिडिओ बंद करू आपल्या नावाची गर्जना द्या तुमच्या नावाची गर्जना देवा काल भैरव तेव्हा आजीचा काल भैरव म्हणजे भूता त्याच्यानंतर राजा तेव्हा हा केलेला काही आनंदाचा आहे का आनंद आहे का तुमचा आनंद आहे तेव्हा या घाटावर तुम्ही कुठे बसले तुमच्या लेणं घ्या ना आम्हाला दाखवा जरा तुम्ही सगळे बाजूला म्हणजे आपल्या बाजूला बाजूला सांभाळते घरच्यांना तुम्ही भैरवनाथ कधी केली त्याच्यामध्ये सगळ्या याच्यातून आता खोदून काढायचा भैरवनाथ कुठे येतो खोदून काढायचा लक्षात ठेवा पहिले चुकीच्या मार्गावर कुठेच जायचं नाही ते भंडाऱ्यात लपलेले ते तुम्हाला दिसले पाहिजे कुठे भैरवनाथ तिथे चुकले तर आम्ही मार्गदर्शन करू पण कुठे सेवा अपुरी पडते ते लक्षात ठेवा आलं का लक्षात कुठे तुमची सेवा अपुरी पडते म्हणून मी आजाडाही सांगतो वाऱ्याला पहिले गुरु करून घ्या मान असेल मालकरी गुरु करून घेतो पण वाऱ्याला तर वाऱ्याने पण गुरु करून घ्या नाही तर तुमचे मडके नाट्य रिकामे राहतील मी परत सांगतो याच्या अर्धवट कुठे जाणं नाटक सुद्धा
म्हणून तुम्ही पहिले गुरु करा. गुरु केल्यानंतर गुरु मंत्र मिळेल, गुरुचा जप होईल, तर तुमचा वाराला मार्ग भेटेल. हे पण तुम्हाला सांगतो. आपला वारा आपण कंट्रोल करायचा. तेव्हा एवढ्या देवांच्या मध्ये कुठे भैरवनाथाची मूर्ती आहे? पहिले लेणा टाकायचा मूर्तीवर. जरा तरी चुकली तर मागे जायचा. नीट अंतर मनामधून बघायचा देवाला. आता ते कापलं नाही पाहिजे देवा. अंतर मनात तो बसलाय ना, बघा देवा चुक्या कशा होतात, नजर कुठं जाते, सेवा कुठं अपुरी पडते, हे नीट लक्षात ठेवा. आलं लक्षात घ्या. ज्याच्याकडे तुम्ही ध्यान देता ते तुमचं स्थान नाही. आलं लक्षात घ्या. म्हणून देवाला तर शोधून काढायचा भांडाऱ्यामधून कुठे बसलेत ते. आणखी ते काल भरवली. 2 चुके झाल्या, 3 चुके आम्ही करून देणार नाही तुम्हाला. आरती द्या. जय देव भैरवा शिवा अवतारा, शिवा अवतारा. आरती वाळू, आरती वाळू माझा काळ भैरवा. सापासारखा वळवळ करतो ना, मग कोण आहे तो? कोण आहे बोल? हे नावाची गर्जना काय नाव आहे? साऊंड सिस्टमच्या पुढचे खाली बसा बरं, रेंज जात नाही त्याला माईक साठी. खाली बसा. जेजुरी बसून वाकडा वाकडा आलेला आहे देवा तो. काय नाव आहे तुझ्या नावाची गर्जना दे. बोल आनंदा. बोल लवकर, काढ त्याचं नाव. बोल देवा काय नाव आहे?
काय नाव आहे? नावाची गर्जना दे. नित्याप टाका मारू नको. ज्या आहे ते नावाची गर्जना दे जोरात. या देवा जो देव तुझ्या अंतर्मनात बसलाय देवा. कोण बसलाय अंतर्मनात? नावाची गर्जना दे. जरा तुम्ही शांत बसा. 2 मिनिटं जरा मला प्रत्येकाची गर्जना घेऊ दे. तर काय होईल माहिती का? ते यांचा आला तिकडे तिने केलेच होते तसंच राहायचं. फक्त गर्जना मी बोललो ना आमची एवढे आले आमची पण खेळून नाही. तुमची काय गावात ती पण खेळून नाही. बाहेरची काय ती पण खेळून नाही. फक्त यांचा होमडा मी सगळं बाहेर नाही. मग अख्खे गेलो तर त्यांचा परमिशन घेऊन त्यांनी एवढा खर्च केला, एवढा मांडव, एवढा मोठा उत्सव त्यांच्याच वाऱ्याने केला. तो कार्यक्रमाला अर्थ काय आणि आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. या कुळाचा कार्य माझा एक कार्यक्रम असा आहे का मी सगळ्यांना खेळून घेऊन जात नाही. हे पण सांगतो. फक्त यांच्या वाऱ्याची गर्दी नसते तर ते असे आटकून राहतील पुढं. काय नाव आहे देवा? काल भैरव ते रे ते काल भैरव होता. नाथ सोनार सिद्ध माधार काळ भैरव उतारा राजा. काल भैरवनाथाची गर्जना केली. कुठे बसलाय बघ जरा. हल्ले ना घे हातावर. कुठे बसलाय बघ जरा. हे नाना जाऊ दे. नाते काळ भैरव उतारा राजा. काळ भैरव उतारा राजा. काळ भैरव उतारा राजा. काळ भैरव उतारा राजा. याला सरपंच केला ताजार. काळ भैरव उतारा राजा. बघा आता शोधून काढा तर त्या काचीच्या कान भरवण्यात आला. आपले डोळे उघडा. देव काचीच्या कान भरवणार. बघा फार काय बोलतो बरीच तपश्चर्या करायला लागते तेव्हा तो रोग दिसतो डोळ्यासमोर. आला लक्षात. निघाल्यानंतर तिथे आपण सगळ्या मूर्त्या ठेवलेल्या आणि सगळ्या प्रकारात लपून ठेवले जाते. तुम्हाला मार्गदर्शन सगळं आम्ही करणार आहे. पण फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ते लिहिलं बरोबर. अजून एक चान्स देतो तुम्हाला. कुठं दिसतो देव बघा. फार सेवा आहे. पालनपोषण फार आहे आणि तत्व परीक्षा आहे. हे लक्षात ठेवा. आला वारा गेलो घाटाजवळ असं नसतंय. त्याला शोधून काढायचा असतो. डोळे उघडायचे डोळे. त्या मूर्तीला फक्त हात लावून दाखवा. काय असं तुम्ही नंतर बघायला होतो तुम्हाला. फक्त आता थांबा. मूर्ती उचलायची नाही. तो आपला पहिला अवतार येऊन गेला. दुसरा अवतार काचीच्या काल भैरवनाथाचा आहे. कोणाचा? काचीचा काल भैरवनाथ. पहिला अवतार आपल्याकडनं येऊन गेला. दुसरा अवतार कुठे तुमचा तो तुम्हाला शोधायचा आहे. खेळू का तुम्हाला? खेळायचं आहे का? ते रे हे भैरवनाथ आहे काशीचा. अन भैरवनाथ आहे काशीचा. अन ढौरवाज मिला नाथाचा. हे नाथाचा ढौरवाज मिला नाथाचा. हो 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 नाथाचा ढौरवाज मिला नाथाचा. हे भैरवनाथ आहे. तिकडे तुमचा अधिकार नाही. देवाचा अधिकार त्या बाजूला नाही. देवाचा
या बाजूला तिकडे ताल करायला बिलकुल जायचं नाही. तिथून आवाज आला ना तिथं हात घातला पाहिजे. भस्मा जातो कशा जातो आता सटकन बाहेर निघायला पाहिजे. आजची सेवा चालू करायची. याच्यानंतर काय सेवा अपुरी पडते ते मी मार्गदर्शन कुठं अडकतात. हा लेणा घ्यायचा कपाळाला लावा. बाबा कपाळाला लावा पहिले. तेव्हा कुठं चुकलो कुठं वाकड्या वळणाला गेलो आणि त्याच्या रूपात तू आम्हाला दाखवते. आता उचलून दाखवत आहे. आता उचलून दाखवते की आम्हाला काय आहे. लावा कपाळाला. हा ही व्यक्ती पहिला टाइम आली ना ती पण आता त्यांच्याकडे काय ते बघा. कुठं जेव्हा अपुरी पडते. आता मी सांगतो तुम्हाला देवाची पूजा आलं लक्षात घ्या. देवाची पूजा आणि देवाची आराधना लक्षात घ्या. जरा खाली बसा. जरा इकडे बघा. खाली बसा. ती रेंज येत नाही त्यांची. खाली बसावं दादा. देवाची पूजा एखादा व्यसन जर का आपण करीत असेल ना तर तिथे ऑटोमॅटिक आपल्याला लाज वाटली पाहिजे. देवाने शक्ती दिली त्याची पूजा कशी झाली पाहिजे आपल्याकडनं. त्याच्यासाठी आपला आत्मा स्वच्छ लागतो. अरे हो. आपा इकडे लागा ना. मला जरा मार्ग देऊ दे. कुठं चुक्या झाल्या त्यांच्या. बघा इकडं बघा. इकडं पडवल परिवार तुम्ही मेन आहे. तुम्ही मारुतीच्या जवळ बसलात तुम्ही. आलं का जेव्हा अपुरी पडते कशी आपण हा देवाचं कार्य आहे. आता प्रांजळ कसं स्वच्छ राहतात कशी सेवा झाली पाहिजे. आज त्याला विनंती करा देवा काय वेळी वाकडी सेवा चुकी झाली असेल पात्रात घालून घे. याच्या पुढे आमची चुकी होणार नाही. कारण आमच्या कुळाचा आमच्यावर भरोसा आहे. बरोबर ना. तुमच्या संचारावर त्यांचा भरोसा आहे. आजपासून यांना नावाने गरजेला नाही गरजे तुम्ही महाराज म्हणून बोलायचं त्यांना. कारण ते तुमच्या कुळामध्ये संचार घेऊन आलेली वारी त्यांना महाराज म्हणून बोलायचं. लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट हातावर नेऊ नका. त्यांनाही सेवा करायला आम्ही तर वाटत त्या गोष्टीचा. आता ते खेळू द्या. ते लावतो आता खेळू राहू दे. डवरवाज विलानाचा होणाचा 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 डवरवाज विलानाचा. हे भैरवनाथा हे काशीचा भैरवनाथा हे काशीचा डवरवाज विलानाचा होणाचा डवरवाज विलानाचा.
त्या जागेवर त्या जागेवर